NSE आणि BSE मध्ये नेमका फरक काय? आपण NSE काय आहे ते पाहिलं, BSE काय आहे तेही पाहिलं. पण आता एक साधा प्रश्न असा पडतो, जर दोन्ही स्टॉक एक्सचेंजेसवर शेअर्स बाय आणि सेल करता येतात, तर मग NSE आणि BSE मध्ये नेमका फरक तरी काय आहे? आणि तुम्ही शेअर बाय करताना NSE निवडायचं की BSE निवडायचं? दोन्ही करतात काय? सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. NSE आणि BSE दोन्ही स्टॉक एक्सचेंजेस आहेत. म्हणजे दोन्ही ठिकाणी बायर आणि सेलर यांच्या ऑर्डर्स मॅच होतात. उदाहरणार्थ, तुम्हाला रिलायन्सचा शेअर बाय करायचा आहे. तुम्ही NSE वरून बाय करा किंवा BSE वरून बाय करा, तुम्ही शेवटी रिलायन्सचा शेअर बाय करत आहात. फरक नेमका कुठं आहे? पहिला फरक आहे एज. BSE ची सुरुवात 1875 मध्ये झाली होती, तर NSE ची स्थापना 1992 मध्ये झाली. म्हणजे BSE ही खूप जुनी एक्सचेंज आहे आणि NSE तुलनेने नवीन आहे. त्याच्यानंतरचा डिफरन्स येतो टेक्नॉलॉजी. पण इथे स्टोरी इंटरेस्टिंग आहे. NSE जेव्हा आली तेव्हा इंडियन स्टॉक मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी बेस्ड ट्रेडिंगला मोठ्या प्रमाणावर पुश मिळाला. NSE ने इलेक्ट्रॉनिक स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग सुरू केली. म्हणजे तुम्ही कुठेही बसलेले असाल, तुमची ऑर्डर इलेक्ट्रॉनिक सिस्टीममधून एक्सचेंजपर्यंत पोहोचते. आणि आज हेच इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आपल्याला अगदी नॉर्मल वाटतं, जे की आपण ग्रो, झिरोधा यांसारख्या ॲपमध्ये यूज करतो. तिसरा डिफरन्स असा येतो की लिक्विडिटी आणि ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. आता येतो सगळ्यात इम्पॉर्टंट फरक, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. BSE वर कंपनीची संख्या मोठी असली तरी अनेक मेजर इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये NSE वर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी खूप मोठी आहे. आणि याचा फायदा काय? लिक्विडिटी. म्हणजे तुम्हाला एखादा शेअर बाय किंवा सेल करायचा असेल तर मार्केटमध्ये तुमच्या ऑर्डरच्या अपोजिट साईडला बायर किंवा सेलर मिळण्याची शक्यता जास्त असते. सोप्या भाषेत, जिथे जास्त लोक ट्रेड करत आहेत तिथे ऑर्डर एक्झिक्यूट होणं जनरली इझियर असतं. आता चौथा डिफरन्स येतो इंडेक्स. दोन्ही एक्सचेंजेसचे स्वतःचे फेमस इंडेक्स आहेत. NSE चा निफ्टी 50 आणि BSE चा सेन्सेक्स. निफ्टी 50 मध्ये NSE वरच्या सगळ्यात मोठ्या 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे आणि सेन्सेक्स हा BSE वरील सगळ्यात मोठ्या 30 कंपन्यांचा इंडेक्स आहे. म्हणून न्यूजमध्ये तुम्ही ऐकता निफ्टी वाढला किंवा सेन्सेक्स वाढला, पण नेहमी लक्षात ठेवा, निफ्टी आणि सेन्सेक्स हे एक्सचेंजेस नाही. तर मग आता प्रश्न पडतो, इन्व्हेस्टरने NSE निवडायचं की BSE निवडायचं? मी शेअर बाय करताना NSE निवडू की BSE? जर एखादा शेअर दोन्ही एक्सचेंजेसवर लिस्टेड असेल तर सामान्य इन्व्हेस्टरसाठी फक्त NSE किंवा BSE निवडलं म्हणून शेअर्सच्या ओनरशिपमध्ये काही एक फरक पडत नाही. तुम्ही तोच कंपनीचा शेअर घेतात, पण लिक्विडिटी, ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि बीड आस्क स्प्रेड सारख्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात. म्हणून फक्त NSE मोठा आहे म्हणून NSE किंवा BSE जुनी आहे म्हणून BSE असं ब्लाइंडली डिसाईड करण्यापेक्षा त्या पर्टिक्युलर शेअरची ट्रेडिंग लिक्विडिटी आणि मार्केट कंडिशन्स पाहणं जास्त इम्पॉर्टंट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आतापर्यंत 3 वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. NSE स्टॉक एक्सचेंज, BSE स्टॉक एक्सचेंज आणि निफ्टी आणि सेन्सेक्स हे इंडेक्स. पण तुम्ही ग्रो किंवा झिरोधावरून बाय किंवा सेलची ऑर्डर देता, ती ऑर्डर NSE किंवा BSE पर्यंत घेऊन कोण जात? इथे येतो स्टॉक ब्रोकर. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टर, तुमची ऑर्डर ब्रोकर आणि जिथे ती ऑर्डर मॅच होते NSE किंवा BSE. पण स्टॉक ब्रोकर नेमका असतो तरी तो तुमच्याकडून पैसे कसे कमावतो? ब्रोकर आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये फरक काय आहे? आणि ग्रो आणि झिरोधा सारख्या ॲप्सना आपण ब्रोकर का म्हणतो, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ.